जय श्री कृष्ण। मी कुणिका आणि कुणिकाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आज मी आपल्याला वेगळ्या पद्धतीची भजी अशी रेसिपी शेअर करत आहे। अगदी बाहेर असं वातावरण खूप छान झालेलं आहे, पाऊस आहे आणि अशा पावसामध्ये अगदी गरमागरम भजी खावीशी वाटतात, हो की नाही? पण नेहमी तीच तीच भजी खाऊन कंटाळा आला असेल ना? मला तर आलाय, तुम्हालाही आला असेल। तर मी आज आपल्याला अगदी वेगळ्या पद्धतीची भजी अशी रेसिपी शेअर करते आहे। बघू शकता, खूप वेगळ्या पद्धतीचे आहेत, दिसायला सुंदर आहेत आणि खूप क्रंची आहे। ही भजी जर का आपण गरमागरम खाल्लीत ना, आहा हा हा, खूप क्रंची आहेत आणि खूप टेस्टी आहेत। छान असं बाहेर पावसाचं वातावरण आहे आणि गरम गरम भजी आणि त्याबरोबर गरम गरम चहा, काय ती सुख। आणि नेहमीप्रमाणे कांदा भजी, बटाटा भजी, साधी भजी, पालकाची भजी, तीच भजी खाऊन कंटाळलेले असणार, त्यासाठी उत्तम पर्याय, उत्तम नाही, खूप चांगला हा पर्याय आहे। ही जी भजी आहे, ही मी भजी कसली बनवली आता सांगू? नाही, मी जर आता सांगितलं तर तुम्ही व्हिडिओ स्किप करणार आहात, त्यामुळे मी आत्ताच तुम्हाला सांगणार नाही, पूर्ण रेसिपी बघावं लागणार आहे तुम्हाला। तर आता मी ही रेसिपी कशी केली आहे तुम्हाला मी दाखवते। चला तर मग कुणिकाज किचनमध्ये जाऊया आणि पुढे ही रेसिपी बघूया। अरे, सर्वात महत्त्वाचं तर राहीलच ना, नेहमीप्रमाणे कुणिका तेच म्हणणार आहे, अजूनपर्यंत कुणिकाज किचनला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी सबस्क्राईब करावा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेले त्यांनी माझ्या रेसिपी बघाव्यात, लाईक कराव्या आणि शेअर कराव्या आणि घरी आवर्जून करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। हेच असतं ना महत्त्वाचं, सध्या तरी कुणिकासाठी हेच महत्त्वाचं आहे, सबस्क्रायबर वाढायला हवेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं तर असं आहे की माझ्या फेसबुकला 3 ते 4 हजार फॉलोअर्स आहेत, फ्रेंड्स आहेत आणि इन्स्टाला सुद्धा 2000 फॉलोअर्स आहेत, तरी पण सबस्क्राईब करत नाही। काय होतं सबस्क्राईब करायला हवं की नाही? तर आपण सर्वांनी मला सबस्क्राईब करावा आणि माझ्या अशाच रेसिपीच्या व्हिडिओ आहेत त्या तुम्ही बघाव्यात, लाईक कराव्या आणि शेअर कराव्यात। मी आता जास्त वेळ घेणार नाही। आता ही जी भजी आहे, ही भजी मी कशी बनवलेली आहे ते मी तुम्हाला रेसिपी शेअर करते। चला कुणिकाज किचनमध्ये जाऊया। आणि अजून एक मला महत्त्वाचं सांगायचं आहे, ही जी रेसिपी मी बनवली आहे ना, याचा मी वापर केला, पण ह्याच्यापासून काय उरलंय ना तर त्याचा पण मी एक मोठा वापर केलेला आहे, वेस्टेज नाही जाऊ देत मी, पण खूप टेस्टी बनवते। तर आता मी त्याचं काय बनवलंय आणि ही भजी कसली बनवली आहे आपल्याला मी शेअर करते। कुणिकाज बरोबर जाऊया कुणिकाज किचनमध्ये। इथे मी दुधी भोपळा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता मी त्याची सालं काढणार, कारण खरी मजा तर इथे सालांची आहे। आपण सालं वेस्टेज म्हणून फेकून देतो, पण इथे फेकायची नाही आहेत। मी इथे स्वच्छ धुवून घेतला आहे दुधी भोपळा आणि त्याचा समोरचा आणि मागचा भाग हा काढून घेतला आणि त्यानंतर याची मी छान स्लाईस करते, म्हणजे जी सालं आहे ती सालं मी काढून घेते आहे, अजिबात तुटू न देता। आणि किती केअर केली तर थोडंफार तुटणार आहे, तर टेन्शन घ्यायचं नाही, अजिबात घ्यायचं नाही टेन्शन। तर इथे मी ही अशी सालं काढून घेतलेली आहेत बघा तुम्ही। आणि त्यानंतर हे सालांचं काय करणार आहे तुम्हाला आता कळून गेलेलं असेल तर तेच सालांची मी भजी करणार आहे। आणि हे आता इथे बघू शकता, इथे तुकडे पडत आहेत, तर पडू द्यायचे, काही टेन्शन घ्यायचं नाही, त्याचा पण आपण उपयोग करणारच आहोत। तर इथे मी छान तो भोपळा घेतलेला आहे, धुवून घेतला छान स्वच्छ आणि त्याचं पुढचं मागचं काढून घेतलं आणि ही सालं काढते बघा मी इथे आता। संपूर्ण सालं काढून घेतली तिथे मी आणि आता बघा तुम्ही बघू शकता अशा लांब एकदम छान असं त्याच्या मी सालं काढले। शक्यतो होता होईपर्यंत आपण तुटू द्यायच्या नाहीत त्या साली, जर तुटल्यास तर मग काही हरकत नाही आहे, त्याला इलाज नाही आहे, पण
केअर करायची, तुटला नाही पाहिजे, कारण की आपल्याला याचा रोल करायचा आहे. रोल करूनच आपल्याला याचं भजे तळता येणार आहेत. आणि तुटले जरी ना तरी पण मी त्याच्यामध्ये जुगाड केलेला आहे. आता इथे मी हिरवं वाटण घेतलेलं आहे. हिरवं वाटण म्हणजे त्याच्यामध्ये लसूण आहे, हिरवी मिरची आहे, याचं वाटण केलेलं आहे, कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे. आणि आता ह्या सालांमध्ये मी पाणी टाकते बघा. पाणी टाकल्यानंतर मी त्यामध्ये किंचित असं मीठ टाकणार आहे आणि मग ती एक असं 2-1 मिनटं ती मी ठेवणार आहे. त्याने काय होणार आहे माहिती आहे का, ती जी सालं काढलीत ना आपली, ती जरा चांगली हे होतात आणि त्याला मीठ पण लागतं. पण त्याला अति पाण्यात पण नाही ठेवायचं, कारण की मग ती तुटू शकतात. त्याच्यामुळे मी एक साधारण आपल्या इकडे पूर्वतयारी झाली की डाळीचं पीठ वगैरे आणि कॉर्नफ्लॉवर वगैरे घेऊन असं, तर मग हे 2 मिनटं पाण्यामध्ये ठेवायची मिठाच्या. जास्त वेळ ठेवली तर ती तुटून जातात. तर इथे मी पाण्यामध्ये ठेवलेली आहेत बघा. खरं तर तुम्हाला सांगू का, इथे मला भोपळ्याच्या वड्या करायच्या होत्या आणि मग ती भोपळ्याची साल मला वेस्टेज जाऊ द्यायची नव्हती. त्यामुळे मग मी असा एक जुगाड केला. आता इथे जो भोपळा होता तो मी इथे छान किसून घेतलेला आहे आणि तो साईडला ठेवला आहे. आणि आता इथे जे हे पाण्यामध्ये मी सालं ठेवली ती बघा, याचा मी उपयोग करणार आहे भज्यांचा. आणि जो भोपळा होता त्याचं मी किसून त्याच्या वड्या करणार आहेत. असं ते एक मी काहीतरी केलेलं आहे बघा, की वेस्टेज जायचं नाही. जसं मी दोडक्याची सालं काढली तर त्याचं मी हे करत असते बघा, चटणी बनवते. मी तुम्हाला मागे रेसिपी शेअर केलेली आहे. आणि आता इथे बघा मी टूथपिक घेतलेली आहे. टूथपिक याकरता घेतलेली आहे की आता ही जी साल आहे, ही सालचा आपल्याला रोल करायचा आहे आणि मग त्या टूथपिकला ते लावायचं आहे, की आपल्याला एकदम सोपं जाणार आहे भजे तळण्यासाठी. म्हणून मी आता हे डोकं लावलं आहे इथे, की आता असं करायचं आहे. आता तुम्ही म्हणाले मी फर्स्ट टाईम केले का? अजिबात नाही हं, मी हे फर्स्ट टाईम केलेलं नाही, मी आधी पण केलेलं आहे. पण मी यूट्यूबला टाकत नाही. कसं असतं, मी तुम्हाला नेहमी म्हणालेली आहे की मी फेसबुक आणि इन्स्टाला मी खूप जुनं वापरते फेसबुक. मी फेसबुकला खूप रेसिपी टाकलेल्या आहेत आणि नंतर मला सुचलं यूट्यूबचं. तर आता इथे तुम्ही बघू शकता, मी छान ती साल काढलं होतं दुधी भोपळ्याचं, ते त्याला रोल केलं आणि ज्या वेळेला टूथपिक मी अल्लात ते दोन्ही बाजूनी म्हणजे पूर्ण या बाजूनी त्या बाजूला गेली पाहिजे. आणि ज्या वेळेला टूथपिक लावतो आपण त्यावेळेला खूप केअर करायची असते, कारण की एक तर टूथपिक कट होऊ शकते किंवा मग आपण जो रोल बनवला तो जास्त तुटू शकतो किंवा मग टूथपिकचा जोर आपण केला तर ते आपल्या बोटाला लागू शकतं. त्यासाठी इथे आपण पूर्णपणे केअर करायची आहे, एकदम व्यवस्थित घाई करायची नाही आहे. आता मी इथे बघा रोल केलेला आहे. रोल केल्यानंतर मी हळूहळू इकडनं याला पास करायचा प्रयत्न करते टूथपिक. आणि माझं तसंच झालं, मध्ये टूथपिक तुटल्या पण गेलेली आणि माझ्या हाताला पण लागलं होतं. त्यामुळे मी तुम्हाला सांगत असते की मला जसं झालं तसं तुम्हाला नको व्हायला. आता बघा इथे मी किती छान असं रोल करून घेतले आणि त्याला टूथपिक लावून घेतलेली आहे, बघू शकताय ना. अशा पद्धतीने मी सर्व रोल तयार करणार आहे. टूथपिक लावून घेणार आहे मी त्याला आणि मग त्यानंतर आपण पुढे भजे तळणार आहोत त्याचे. आणि आता तुम्ही मी म्हणाली होती की तुटल्यानंतर काय, तर तुटल्यानंतर पण टेन्शन घ्यायचं नाही. त्याचं पण आपण आहे ना स्टार बनवून असं तुकडे तुकडे टूथपिकला खोचायचे आणि ते पण भजे तळायचे. मी तुम्हाला ते पण दाखवणार आहे इथे. कसं होतं माहिती आहे का, आपण किती केअर केली ना तर तुकडा हा पडणारच आहे आणि जास्त वेळ पाण्यात ठेवलं तर आणखीनच तुकडे पडतात. त्यामुळे ते पटकन पाण्यातनं पण बाहेर काढते. हे बघा इथे तुटलंच की नाही, पण टेन्शन नाही, त्याचं पण काहीतरी एक वेगळी डिझाईन झालेली आहे म्हणून मी ते पण ठेवलं आहे. असं वाटते छान असं फूल आहे आणि आजूबाजूला 2 पानं आहेत, त्यामुळे मी त्याचं पण टेन्शन घेतलेलं नाही आहे. तुम्ही पण घ्यायचं नाही, एन्जॉय करायचा. बघा आता इथे मी छान त्याचा पण एक भजा तळणार आहे, कारण की ती दिसायला पण खूप छान दिसते, फूल दिसते आणि आजूबाजूला पानं दिसत आहेत. मी पुन्हा इथे रोल करायला घेतलेला आहे, बघू शकताय तुम्ही. नेहमी तीच भजी खाऊन कंटाळा येतो की नाही, त्यामुळे मग काहीतरी वेगळं खायचं असेल तर सुचवायलाच लागतं ना. आणि हे मी या अगोदर पण केलेले, त्यामुळे मला एकदम म्हणजे असं झालं की आज आपल्याला दुधी भोपळ्याच्या वड्या करायच्याच आहेत. तर म्हटलं निदान सालाची एक रेसिपी होऊन जाणार आहे, की दुधी भोपळ्याच्या सालापासून मी भजी बनवलेली आहेत आणि आपणही बनवू शकता. एक वेगळ्या पद्धतीची भजी तयार होतात. त्यामुळे मी एक वेळेवरती मला सुचलं होतं, कारण मला दुधी भोपळ्याच्या वड्या बनवायच्या
भोपळ्याच्या होता आणि मी भोपळा घेतला, सालायचा होता मला, तेवढ्यात क्लिक झाला. म्हटलं चला एवढी एक रेसिपी टाकूयात, म्हणजे जेणेकरून आपल्यालाही कळेल की दुधी भोपळ्यापासनं पण त्याच्या सालापासनं भजी बनतात म्हणून. जसं मी दोडक्याचे तुम्हाला सांगितलेले की मी त्याची चटणी बनवते, कोणी अजून काही बनवतच असेल ना, असं नाही. आणि त्याच्यामध्ये आपण डाळ टाकून जर भाजी बनवली ना तर तीसुद्धा छान लागते बरं का. तर म्हणून मग मी इथे आता भोपळ्याच्या वड्या बनवल्यात आणि इथे मी सालाची इथे त्याचे भजे बनवले. इथे पूर्णपणे मी ही जी साल आहेत बघा त्याचे असे छान असे गोल रिंग करून त्याला टूथपिक लावलेली आहे. आणि मी तुम्हाला बोलली होती की तुटलं तर टेन्शन घ्यायचं नाही. हे बघा इथे स्टार बनवला आहे मी मस्तपैकी आणि आता त्याची भजी बनवणार आहे. दिसायला अगदी ते पण फुलच दिसते, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. पण शक्यतो सगळेच तोडायचे नाही आहेत, अचानक तुटले तर काही हरकत नाही आहे. त्यासाठी ही एक युक्ती आहे आपल्याकडे. आता इथे मी 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे बघा. त्यामध्ये मी आता आहे ना 1 चमचा आणि थोडासा अर्धा चमचा असं मी डाळीचं पीठ टाकणार आहे. डाळीचं पीठ मी इथे घेतलेलं आहे, बेसन. त्यानंतर आता याच्यामध्ये मी याला कोटिंगसाठी मी जे आपलं मक्याची पोहे असतात ती घेतली, ती मिक्सरमधनं काढली आहे आणि जास्त बारीक करायची नाही, अशी जाडसर. या ठिकाणी तुम्ही ब्रेडचा जे आहे भुगा तो पण घेऊ शकता, टोस्टचा पण घेऊ शकता, पण मी इथे मक्याचा घेतलेला आहे. आणि आता हे जे मी मैदा आणि मी इथे कॉर्नफ्लॉवर आणि डाळीचं पीठ टाकलं, त्याच्यामध्ये हिरवी मिरची वाटलेली आहे, आलं लसूण आहे, वाटण टाकलेलं आहे, कोथिंबीर टाकलेली आहे, थोडीशी बडीशेप टाकलेली आहे, जिरे टाकलेले आहेत मी त्याच्यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला जर का हळद टाकायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण मी इथे हळद पण टाकते आहे बघा. आणि त्यानंतर थोडंसं लाल तिखट मला आवडतं म्हणून मी टाकते इथे. जरा तिखट स्पायसी आवडतं मला, आपल्याला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि इथे ओवा टाकलेला आहे बघा थोडासा. आणि आता हे मी छान मिक्स करणार आहे. आणि याच्यामध्ये पाणी एकदम टाकायचं नाही, आपल्याला थोडं टाकायचं आहे. यामध्ये मी काळे मिरेपूड टाकली आणि जी मी मक्याचं वाटलेलं आहे मिक्सरमधनं त्यामध्ये पण काळे मिरेपूड मी थोडीशी टाकलेली आहे, म्हणजे त्याची टेस्ट आणखीन छान लागते. म्हणून तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता इथे. आता हे मी छान मिक्स करून घेते बघा. आणि पाणी जे आहे ते एकदम टाकायचं नाही आपल्याला, त्याचं बॅटर चांगलं तयार करायचं आहे आपल्याला. पाणी टाकत म्हणजे हवं तेवढं पाणी लागत असेल तसंच ते बॅटर करायला पाणी टाकायचे. आता इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान मिक्स करते, गोठळ्या राहिलेल्या नाही पाहिजे त्याचं बॅटर आपल्याला ते यामध्ये ही जी सालाची रिंग केलेली आहे त्या डीप करायच्या आपल्याला, म्हणून त्यासाठी बॅटर तयार करते इथे. इथे बघू शकता अशा पद्धतीने मी बॅटर तयार केलेलं आहे. आणि जर वाटलंच तुम्हाला की नाही ते डीप होणार नाही आहे, बॅटर लागणार नाही, तर थोडंसं पाणी टाकू शकता तुम्ही, पण एकदमच पाणी टाकायचं नाही, लागत तसं पाणी टाकायचं. आता बघा मी ह्या ज्या रिंगा केलेल्या आहेत त्या याच्यामध्ये आता मी डीप करणार आहे. डीप केल्यानंतर आपण त्याला ते जे कोटिंग केलेलं आहे मक्याचं त्यामध्ये आपल्याला ते लावायचं आहे आणि मग ते आपण तळायचे आहेत. खायला अप्रतिम लागतं, खूप क्रंची लागतं. गरम गरम खाल्लीत तर वा, तुम्ही दुसरी भजी खाणार नाही आहात, कळालं का. एकदा नक्की करून बघा तुम्ही, नेहमी तुम्ही हीच भजी खाणार 12ही महिने. आता मी इकडे तेल तापत ठेवलेलं आहे बघा. आणि आता तेल तापलं आहे, त्यामध्ये मी आता ह्या भजी सोडते आहे बघा. आणि ते छान असं जरा मीडियम स्लो गॅसवरती ती तळायची आहेत आपल्याला, कारण की ती जळाली पण नाही पाहिजे आणि कच्ची पण राहिली नाही पाहिजे. कारण काय होतं, एकदम हाय फ्लेमवरती जर केलं तर ती जळून जातील. त्यासाठी ते जरा मीडियम आधी गरम होऊ द्यायचं तेल, त्यानंतर थोडा गॅस कमी करायचा आणि मग त्यामध्ये हे तळायला घ्यायचे. मी तुम्हाला सांगते खरं, इतके क्रंची आणि छान लागतात ना, तुम्ही एकदा केलेत तर तुम्ही नेहमी करणार आहात.
आणि असं काही नाही त्याला की पावसाळ्यातच खायला पाहिजे, एरवी पण तुम्ही खाणार. आता बघा मी इथे तळले आणि ते काढून घेते बघा. इथे एकामागे एक मी सर्व भजी तळून घेतलेली आहेत. बनवायला एकदम सोपे आहेत. मी सांगते ना तुम्हाला, कोणीही बनवेल, पण टेस्टला म्हणाल तर अप्रतिम आहे. तुम्ही आवर्जून करून बघाल आणि मला कमेंट करणार आहात बघा तुम्ही. इथे बघा मी तुम्हाला बोलले ना, तुटले तरी काही टेन्शन घ्यायचं नाही. छान मस्त त्याला स्टारमध्ये फूल तयार केलं आणि टाकलं. आणि जे तुटलं होतं ते सुद्धा बघा, इथे मी तळल्यानंतर सुद्धा ते सुंदर दिसते. मध्ये गोल रिंग केलेले ते फूल दिसते, आजूबाजूला ते पानं दिसतात. झालं फुलाचा भजा तयार. तुम्ही म्हणाल किती बालिश ना. बरोबर आहे ना. एक तर त्याची सालं निघणार किती, त्याच्यामध्ये भजी बनणार किती, त्याच्यात जर तुटलं तर वेस्टेज जाऊ का द्यावं ना. त्यासाठी म्हणून मग एक असं त्याला स्टार फुल बनवायचं आणि तळायचं. पण भजी खायचीच. भोपळ्याच्या साल्याची भजी खाल्ल्याच गेली पाहिजेत, वेस्टेज जाऊच द्यायची नाही साल. आणि मी सांगते तुम्हाला, तुम्ही एकदा कराल ना तर तुम्ही नेहमी करून खाणार आहात. आता बघा, जे तुटलेले होते मी इथे त्याचं फूल बनवले की नाही, झाली की नाही भजी तयार. कशाला म्हणून फेकून द्यायचं होतं ना. आणि असं काहीही नाही, खायला टेस्टी लागतं म्हणूनच मी बनवते आणि तुम्ही पण बनवल्यानंतर पुन्हा बनवाल. आता इथे मी सर्व भजी तळून घेतलेली आहेत. इथे बघा सर्व भजी तळलेली आहेत. कलर बघा किती सुंदर आलेला आहे त्याचा, आणि दिसायला पण खूप सुंदर दिसत आहेत. हो, खाण्याला पण सुंदरता असते. बघा वेगवेगळ्या शेपमध्ये भजी तयार झालेली आहेत. अजिबात वेस्टेज नाही केलेत मी. ते जरी तुटले तर दोन साईडला पानं झालीत, मध्ये फूल झाले, आणि हा एकच फूल झालेला आहे बघा. जे तुटलेले होते त्याचे स्टार फूल तयार केलं आहे. काही गोल्ड रिंग तयार केलेले आहेत. दिसायलाही छान आहेत, क्रंची आहे आणि खूप सुंदर असे. आता त्याच्याबरोबर चटणी पण ठेवायची, सॉस पण ठेवायचा, मेयोनीज पण ठेवायची. इथे मी फक्त तळले पटकन आणि ठेवलेत, कारण की काय होतं, मला तिकडे दुधी भोपळ्याच्या वड्या करायच्या होत्या आणि मला तिकडे पण बघायचं होतं जरा. मग मी इथे काय त्याला जास्त डेकोरेट करत बसली नाही, पण तुम्ही इथे करू शकता. बघा दिसायला छान दिसत आहेत. कोणी म्हणेल का याला दुधी भोपळ्याच्या सालीच्या भजी केलेली आहेत म्हणून. याच्याबरोबर ग्रीन चटणी करा, चिंचेची चटणी करा, मेयोनीज करा आणि गरम गरम चहा घ्या, बस संपला विषय. आणि नंतर तुम्ही फेकणार नाही आहेत भोपळ्याची साल. इथे बघू शकता, भोपळा होता तो भोपळा किसून घेतला, त्याची सालं काढल्यानंतर त्यात सर्व मसाले वगैरे टाकलेत मी त्याच्यामध्ये, आणि हिरवी मिरचीचं वाटण टाकलं, पाण्याला वाफ येऊ दिली, त्यामध्ये हे मी असे छान बनवलेत, ते वाफवलेत मी. आणि भोपळ्याच्या वड्या पण तयार आणि त्या भोपळ्याच्या सालीपासनं भजे पण तयार. काहीही वेस्टेज गेलेलं नाही, बघू शकता. एडिट करण्यामध्ये काही चुकली असेल तर समजून घ्या. वेळात वेळ काढून मी आपल्यासाठी अशा सोप्या आणि एकदम टेस्टी अशा रेसिपी शेअर करत असते. तर मग आपण सर्वांनी कुणिकास किचनला सबस्क्राईब करायलाच हवं. आणि कुणिकास किचनच्या ज्या रेसिपी आहेत त्या आपण बघायच्या, लाईक करायच्या, शेअर करायच्या आणि घरी आवर्जून करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आता ही जी भजी आहे ही चहा बरोबर गरम गरम क्रिस्पी अशी छान लागतात. बाहेर असं सुंदर वातावरण आहे, काय पाऊस पडतोय तो, आणि अशा पावसामध्ये गरम गरम भजी खावीशी कोणाला नाही वाटणार. त्यासाठी ही जरा वेगळ्या पद्धतीची हटकी भजी आहे. क्रंची बघा किती आहे. खूप
खूपच छान झालेली आहे. घरी आवर्जून नक्की करून बघा. मी अगदी सोप्या पद्धतीने आपल्या सर्वांना मी रेसिपी शेअर करत असते आणि इझी असतात त्या आणि काहीतरी वेगळ्या पण असतात. खूप अशा मी सांगूच शकत नाही. त्यासाठी तुम्ही घरी नक्की करून बघा आणि गरमागरम चहा बरोबर अशा पावसाचा आस्वाद घ्या. आणि मला आवर्जून कमेंट करून सांगा हां की दुधी भोपळ्याच्या सालीची भजी कशी झाली ते. आता तुम्ही घरी जा, रेसिपी करा, छान गरम गरम दुधी भोपळ्याच्या सालीची भजी करा, गरम चहा घ्या, पावसाचा आस्वाद घ्या. तोपर्यंत मी भजी जे आहेत हा मी खाऊन घेणार आहे, कारण ह्या गरम गरम खूप क्रंची असतात, त्यानंतर मज्जा येत नाही. तर आवर्जून कुणिकास किचनला सबस्क्राईब करा हं. आता मी डिस्टर्ब करू नका मला. मी ते गरम गरम भजी खाणार आहे, क्रिस्पी आहे, बाहेर छान पाऊस पडतोय. नेहमी पालकाची भजी आणि बटाट्याची भजी, कांदा भजी, साधी भजी तीच खाऊन कंटाळा आला असेल. आता काहीतरी नवीन वेगळं हटके. काय मग वेगळ्या पद्धतीची भजी आवडलीत की नाही? कशी वाटली? भन्नाट आयडिया होती ना माझी. दुधी भोपळ्याची भजी बनवली आहे, तेही सालांची, दुधी भोपळ्याच्या सालांची भजी. काहीतरी वेगळं पण अगदी सोपं आहे. तुम्हाला अगदी बनवायला सोपं अशी मी रेसिपी कायम तुम्हाला मी शेअर करत असते. तर आपल्या सर्वांना दुधी भोपळ्याच्या सालीची भजी ही रेसिपी आवडली असेल तर कुणिकास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी बघा, लाईक करा, शेअर करा आणि घरी करून बघा आवर्जून आणि मला कमेंटमध्ये सांगा. तसंच मला इन्स्टालाही फॉलो करा आणि फेसबुकला पण. कारण मी हाच रेसिपी तिकडे पण हे करत असते किंवा मग तिकडे वेगळ्या असतात आणि इकडे मी कधी टाकत नाही, असं होतं. कुणिकास किचनला सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी अशाच बघा.